श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील का? करिअरमध्ये नवीन संधी मिळेल का? आर्थिक बाबतीत स्थिरता येईल की खर्च वाढेल? नातेसंबंधात तुम्हाला अपेक्षित समज आणि साथ मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही प्रत्येक गोष्टीत योग्य समतोल साधू शकाल का? या आठवड्यात तुम्हाला योग्य तो समतोल साधता येईल का? करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील निर्णय तुमच्या बाजूने जातील का? आर्थिक स्थितीत स्थिरता येईल का? नातेसंबंधात गोडवा वाढेल की काही गोष्टी मनात राहतील? चला जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. नवीन आठवडा तुमच्यासाठी समतोल, निर्णयक्षमता आणि काही महत्त्वाच्या बदलांची चाहूल घेऊन येत आहे. या काळात तुम्हाला अनेक गोष्टी एकाच वेळी सांभाळाव्या लागू शकतात, त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवणे खूप महत्त्वाचे ठरेल. तुमचा शांत स्वभाव, समजूतदारपणा आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे नेतील. काही ठिकाणी थोडी संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते, पण संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही योग्य मार्ग निवडू शकता. हा आठवडा तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची आणि आयुष्यात समतोल साधण्याची संधी देणारा ठरेल. हा आठवडा तुमच्यासाठी समतोल, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी एकाच वेळी घडताना दिसतील, ज्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. तुमच्यातील समजूतदारपणा आणि न्यायबुद्धी या काळात तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. काही ठिकाणी थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो, पण शांतपणे विचार केल्यास तुम्ही योग्य मार्ग निवडू शकता. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हाला संतुलन राखण्याची मोठी गरज भासेल. अनेक कामे एकाच वेळी हाताळावी लागतील, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन महत्त्वाचे ठरेल. तुमची निर्णयक्षमता आणि लोकांशी वागण्याची पद्धत तुम्हाला यश मिळवून देईल. सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवल्यास कामे सहज पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येऊ शकतो. भागीदारीत काम करत असाल तर स्पष्टता आणि विश्वास ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम राहील. उत्पन्न ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास तुम्ही आर्थिक स्थैर्य टिकवू शकता. जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे, पण नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा समतोल राखण्याचा आहे. तुम्ही आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. जोडीदारासोबत संवाद वाढेल, ज्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित लोकांसाठी एखादी नवीन ओळख निर्माण होऊ शकते. कुटुंबात शांत आणि आनंददायी वातावरण राहील. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन काहीसे गोंधळलेले राहू शकते. अनेक गोष्टी एकाच वेळी विचारात येतील. तुम्ही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान किंवा संगीत ऐकणे तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात समाधान आणि शांतता राहील. घरातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील. घरात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, मात्र काही वेळा छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम राखणे गरजेचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण चांगला राहील, मात्र मानसिक ताण टाळणे आवश्यक आहे. पुरेशी झोप आणि संतुलित आहार यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. हलका व्यायाम किंवा योग केल्यास अधिक ऊर्जा मिळेल. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी काही उपाय. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करा. पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचा वापर करा. ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्र जपा. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. गरजूंना मदत करा. एकूण तूळ राशीसाठी हा आठवडा समतोल, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे. करिअरमध्ये प्रगती होईल, पण मेहनत आणि नियोजन आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील, पण कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन महत्त्वाचे ठरेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती नियंत्रणात राहील, मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी स्थैर्य निर्माण होऊ शकते. नातेसंबंधात समजूतदारपणा आणि शांत संवाद यामुळे गोडवा वाढेल. जोडीदार आणि कुटुंबाचा आधार तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण टाळणे आवश्यक आहे. विश्रांती, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही अधिक तंदुरुस्त राहू शकता. एकूणच संयम, संतुलन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी समाधानकारक आणि प्रगतिकारक ठरेल. नातेसंबंधात गोडवा वाढेल, तर मानसिक स्थैर्य राखणे महत्त्वाचे ठरेल. आरोग्य साधारण चांगले राहील. एकूणच शांतपणे विचार करून आणि संतुलन राखून तुम्ही या आठवड्यात चांगले यश मिळवू शकता. धन्यवाद.